नीट प्रकरणात लातूरमधून एक जण ताब्यात, सीबीआयची कारवाई, निवृत्त प्राध्यापक असल्याची सूत्रांची माहिती. रोहित पवार 2029ची निवडणूक काँग्रेसमधून लढणार, आमदार सुनील शेळकेंचा मोठा दावा. तर रोहित पवार राहुल गांधींना भेटल्याची शेळकेंची माहिती. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नितीन गडकरींकडून प्रतिसाद. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळेला ताफा न वापरता गडकरींचा बसने प्रवास. शरद पवारांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. मोदींच्या इंधन बचती संदर्भातील घोषणेवरती बोलण्याची शक्यता. शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष. विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ. अंबादास दानवे, नीलम गोरे, बच्चू कडू, झिशान सिद्दीकींसह भाजपाच्या 6 आमदारांनी घेतली शपथ. राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या केंद्रीय समितीत जय पवारांना मोठं स्थान. जय पवारांवरती खजिनदार पदाची जबाबदारी. तर पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीचे अध्यक्ष जय पवार. मुंबईच्या मालाडमध्ये धर्मांतरणाचा प्रयत्न, घरोघरी जाऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार. प्रार्थनेसाठी चर्चमध्ये येण्याचं नागरिकांना आवाहन. नागरिकांची पोलिसात तक्रार. रुपयाची आतापर्यंतची सर्वात निच्चांकी घसरण. एका डॉलरसाठी मोजावे लागणार 96 रुपये. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महागणार. आणि मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. मुंबईत आता सीएनजी प्रति किलो 84 रुपयांवर. पेपरफुटी प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर येते. तपासाला आता मोठी कलाटणी मिळाल्याची माहिती समोर येते. केंद्रीय पथक लातूरमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे आणि सीबीआयने निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतलेला आहे. सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते. नीट प्रकरणामध्ये आता अनेक धागेदोरे सापडताना दिसत आहेत. तपास जसा जसा पुढे जातोय अनेक मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान लातूरमधून महत्त्वाची आणि मोठी अपडेट. लातूरमध्ये कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी कलाटणी मिळाल्याचं कळतंय. आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील लातूरहून आपल्याशी थेट जोडले गेले आणि त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊया. शशिकांत, मोठे मोठे अपडेट आता समोर येताना दिसत आहेत. लातूरमध्ये नेमकं काय घडतंय? तपास कशा पद्धतीने सुरू आहे? अमित, न्यूज 18 मराठीकडे ही खूप मोठी माहिती आहे. लातूरमध्ये सीबीआयचं पथक दाखल झाले आणि या सीबीआयच्या पथकानं एका प्राध्यापकाला ताब्यात घेतलेलं आहे. त्यांचं नाव PV कुलकर्णी असं या प्राध्यापकाचं नाव आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातला निवृत्त हा प्राध्यापक आहे आणि या प्राध्यापकाकडनं नीटचा पेपर सेट करण्याचं याच्याकडे महत्त्वाचं काम असल्याची सुद्धा आपल्याला न्यूज 18च्या सूत्रांची माहिती आहे. या माहितीला अद्यापर्यंत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र सीबीआयनं आज सकाळी या PV कुलकर्णी नावाच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडनं आणखीन कुठली माहिती त्याच्याकडनं मिळते, त्याच्याकडनं पेपर सेट करण्याचं त्याच्याकडे साहित्य आहे का, तो कशा पद्धतीने त्याने व्हायरल केला, याची सध्या त्याच्याकडून कसून चौकशी सुरू असल्याची ही माहिती न्यूज 18ला सूत्रांनी दिलेली आहे. आणि या प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यामुळं लातूरचं हे नीटचं पेपर फुटीचं कनेक्शन आता हे उघड झालं की काय असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि ही सर्वात मोठी बातमी न्यूज 18नं सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवलेली आहे. या माहितीला अद्यापर्यंत अधिकृत कोणी दुजोरा दिलेला नाही. मात्र हे न्यूज 18च्या सूत्रांनी ही माहिती कन्फर्म केलेली आहे. PV कुलकर्णी असं या प्राध्यापकाचं नाव आहे आणि लातूरच्या दयानंद महाविद्यालयामधला हा निवृत्त प्राध्यापक आहे. गेल्या काही वर्षापासून या प्राध्यापकाकडं पेपर सेट करण्याचं याच्याकडे काम होतं. केमिस्ट्री विषयाचा पेपर हा प्राध्यापक PV कुलकर्णी हातात होता आणि पेपर लीक केला की काय अशी शंका सीबीआयला आहे. जसं आपण नाशिकच्या प्रकरणामध्ये बघितलं की खेरनारकडे. बरोबर शशिकांत, त्यामुळे आतापर्यंत जी सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला म्हणावी लागेल. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नीट पेपर लीक प्रकरणात आता सीबीआयने तपासाची व्याप्ती जी ती आणखीन वाढवलेली आहे. आता या प्रकरणी मोठे आर्थिक व्यवहार केल्याचं समोर आलंय. काय नेमकं घडतंय आपण समजून घेऊया. मोठी अपडेट अशी येते की नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआय कडून आता तपासाला चांगलाच वेग आलेला आहे. सीबीआय मुख्यालयामध्ये ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे आणि मनी लॉन्ड्रिंग संदर्भात सुद्धा यात तपास केला जातोय.
पेपर मॅचिंगची खात्री होण्यापूर्वीच 30,000 रुपयांचा ॲडव्हान्स घेतल्याचा पुरावा हाती लागलाय आणि प्रकरणातील आरोपी यश याने जयपूरमधील सहआरोपी दिनेशला लीक पेपर विकल्याचा आरोप आहे। तसंच संभाव्य लाभार्थ्यांना जोडण्यासाठी आणि पैशांची वसुली करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असल्याची माहिती तपासातून समोर येते। दरम्यान नीट प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे ताब्यात घेतलेल्या मनीषा वाघमारे हिच्या बँक खात्यावर तब्बल 10 लाख रुपये असल्याची माहिती आहे आणि एकूण 21 वेगवेगळ्या बँक खात्यांवरून मनीषा वाघमारे हिच्या खात्यात पैसे आल्याची माहिती आहे। नीट पेपर सुरू असतानाच्या कालावधीत एवढी रक्कम या मनीषा वाघमारेच्या खात्यात नेमकी कुठून आली याचा तपास सीबीआय करत आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी या व्यवहाराचा काही संबंध आहे का हे देखील सीबीआय तपासत आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणात आणखीन एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे पेपरफुटी प्रकरणी आरोपी धनंजय लोखंडेच्या मित्राचा सुद्धा या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर येत आहे। ओंकार शिंगोटे असं या तरुणाचं नाव आहे। ओंकार शिंगोटे नावाच्या तरुणाला सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती आहे। ओंकार शिंगोटे हा जुन्नरमधील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची माहिती आहे। तर लोखंडे आणि शिंगोटे हे मित्र असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचं काम करत असायचे। पुणे पोलीस सुद्धा या शिंगोटेचा शोध घेत होते। हे अमरावतीमधून अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान हे 44 ते 45 डिग्री सेल्सिअसवर गेलेलं आहे। तरी भर रस्त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर उभं राहावं लागतंय। यावर अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये एअर कूल्ड सिस्टीम असलेले 500 जॅकेट पोलिसांना वितरित करण्यात आले आहेत। या जॅकेटमध्ये 2 फॅन आहेत। मोबाईल सारखे फॅन चार्ज केले जातात, तसंच पॉवर बँक सारखी बॅटरी सुद्धा आहे। या फॅनमुळे शरीराला थंड केलं जातं आणि या एअर कूल्ड जॅकेटमुळे पोलिसांना भर उन्हामध्ये कर्तव्य करणं सुसह्य झालंय। या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। विदर्भात आणि त्यातही अमरावती जिल्ह्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। अमरावती जिल्ह्याचं तापमान जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून 44-45 डिग्री सेल्सिअसच्या वर जात आहे। कालचं देखील तापमान जे होतं जवळपास 45.8 डिग्री सेल्सिअस होतं आणि आता देखील तापमान जे आहे ते तेवढंच जाण्याची शक्यता आहे। अशा वातावरणामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं बाहेर निघणं कठीण झालेलं आहे आणि जे नागरिक बाहेर निघतात त्यांना डोक्याला दुपट्टा बांधून किंवा रुमाल बांधल्याशिवाय बाहेर निघत नाही। मात्र अशाही परिस्थितीमध्ये वाहतूक पोलिसांना कर्तव्यावर भर चौकात उन्हातान्हात राहून त्यांना आपली ड्युटी जी आहे ती बजावावी लागते। मात्र याचा जो त्रास आहे तो मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांना होत होता। अनेकदा वाहतूक पोलिसांना ऊन लागत होती आणि त्यामुळं त्यांना उन्हाचा फटका बसल्यामुळे 2-3 दिवस दवाखान्यात ऍडमिट राहावं लागत होतं। मात्र हा सर्व विचार करून आता अमरावतीच्या वाहतूक पोलिसांसाठी विशेषतः एअरकूल्ड जॅकेट जे आहे ते जॅकेट आलेलं आपण पाहू शकतो। हे एअरकूल्ड जॅकेट आहे आणि या जॅकेटला हे 2 पंखे जे आहे ते पंखे लावण्यात आलेले आहे। त्यामुळं ह्या पंख्यामुळं हे पूर्ण हवा यामध्ये भरलं जातं आणि जो घाम जो वाहतूक पोलिसांना यायचा त्यापासून संरक्षण होतं, उन्हापासून संरक्षण होतं। दादा मला सांगा कशा प्रकारचं जॅकेट आहे, कशावर चालतं थोडं सांगाल बरं मला, काय नेमकं हे? जॅकेटला इथे मागे 2 पंखे दिलेले आहेत आणि त्याची बॅटरी इथे दिलेली आहे आणि त्याला एक स्विच दिलेला आहे। हे असं ते स्विच आहे ते ऑन ऑफ आणि त्याची स्पीड सुद्धा यांनी वाढते कमी होते। जसं उन्हाचा हे राहील त्या पद्धतीने आपण ते कमी जास्त करू शकतो आणि याच्यामुळे ऊन जे लागत होतं पहिले ते लागण्याची भीती कमी झालेली आहे आणि एकदम थंड वाटते। निश्चितच पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून हे जॅकेट जे आहे एअरकूल्ड जॅकेट आणल्यामुळं निश्चितच याचा दिलासा जो आहे तो पोलिसांना मिळत आहे। सोबतच जे पोलीस वारंवार उन्हामुळे आजारी पडत होते त्याचं प्रमाण देखील आता कमी होत आहे। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती। यानंतर बातमी आहे मनमाडमधून नाशिक जिल्ह्यामधील पंपांवर डिझेल टंचाई निर्माण झालेली आहे आणि यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसलेला आहे। या सगळ्यांचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। गेल्या काही दिवसापासून मनमाड शहर परिसरासह नाशिक जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर डिझेलची टंचाई पुन्हा निर्माण झालेली आहे। मी आता उभा आहे मनमाड शहरातील चौफुलीवर एका पेट्रोल पंपावर। आपण बघू शकतो की या पंपावर डिझेल मिळत नसल्यामुळे इथे वाहनधारकांची मोठी रांग लागलेली आहे। विशेषतः शेतकरी वर्ग आहे जे ट्रॅक्टर घेऊन इथे आलेले आहे, कारण आता बाजार समित्या सुरू आहे आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात आवक सुरू आलेले, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आणि ट्रॅक्टर धारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। हीच परिस्थिती वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर आहे। विशेषतः हायवेचे काही पंप जे आहे ते पण ड्राईव्ह झालेले, त्याच्यामुळे वाहनधारकांना
आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. ऑइल कंपन्यांकडून पाहिजे तेवढा पुरवठा होत नसल्यामुळे टंचाई निर्माण होत असल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे. मात्र ही परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, कारण आता ऑइल कंपन्याचे जे डेपो आहे त्याच्यातून डिझेल पुरवठाही सुरू झालेला आहे. मात्र तो जो आहे तो कमी आहे. पाहिजे तेवढं डिझेल मिळत नसल्यामुळे डिझेल टंचाई सर्वत्र निर्माण झाल्याचे चित्र आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.